नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती। तर आज आपण डांगराची भाजणी कशी करतात ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण डांगर म्हणजे काय? तर डांगर म्हणजे उडीद डाळीची भाजणी। डांगर भाकरी हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे। हा पदार्थ कोकणी आणि कोल्हापुरी चवीचा चविष्ट पदार्थ आहे। तसे डांगर खाल्ल्याने खूप फायदे असतात। चला तर बघूया कशी करतात डांगराची भाजणी। तर याकरता अख्खे काळे उडीद घेतलेले आहेत, ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। गॅसवरती मंद आचेवरती खरपूस असे हे उडीद आपले भाजून घ्यायचे आहेत। उडीद छान भाजून झाले की आपल्याला ती थंड होऊ द्यायची आहे। त्यानंतर आपण ती भरडून घेणार आहोत। आता उडीद थंड झाले की आपण जातं मांडायचं आहे आणि जात्यावरती हे उडीद भरडून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची डाळ काढायची आहे। आता आपण हे उडीद मिक्सरमध्येही बारीक करू शकतो, पण मिक्सरमध्ये त्याची सालं वेगळी होत नाही आणि मग ती डांगर भाजणी कडू लागते। त्यामुळे जात्यावरची ही पद्धत योग्य आहे। आता आपले उडीद भरडून झालेले आहेत। आता ती आपण जातं वेगळे करून सगळे उडीद आपल्याला पाखडून घ्यायचे आहेत। जवळून पाहूया कसे दिसतात ते। हे पहा, डाळ वेगळी त्याची दिसते आणि सालं वेगळी झालेली दिसतात। आता ही उडदाची डाळ आपल्याला पाखडून घ्यायची आहे, जेणेकरून त्याची साले वेगळी होतील। बरं, ही डांगर भाजणी बाजारातही विकत मिळते। तर ती भाकरीसोबत कशा पद्धतीने खायची त्याचीही माहिती पुढे दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता आपले उडीद छान पाखडून झाले की आपल्याला पुन्हा जातं मांडायचं आहे। जात्याखाली आता पेपर मांडायचा आहे। जातं मांडून झालं की आपली उडदाची डाळ आहे ती यामध्ये दळून घ्यायची आहे। आपण जवळून पाहू शकता असं छान उडदाचं पीठ तयार होत आहे, म्हणजेच उडदाची भाजणी तयार होत आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता सर्व याच पद्धतीने डाळ ही दळून घ्यायची आहे। आता आपली जी डाळ आहे ती छान जात्यावरती बारीक झालेली आहे आणि याची छान आता पावडर तयार झालेली आहे आणि आता ही चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती स्टोअर करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने एअरटाईट बरणीमध्ये आपण हे डांगर पीठ किंवा डांगराची भाजणी स्टोअर करून ठेवू शकता। आता पाहूया कशी खायची। सकाळच्या नाश्त्यासाठी डांगर भाकरी अतिशय चविष्ट लागते। तर यासाठी एका प्लेटमध्ये आपण जे तयार केलेले डांगर आहे ते घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 चमचे इथे मी घेतलेले आहेत। आता जे मी प्रमाण दाखवते ते 2 माणसांसाठी आहे। जास्त हवं असल्यास आपण प्रमाण वाढवू शकता। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे। पाणी टाकताना जास्त पाणी टाकायचं नाहीये, थोडं-थोडं पाणी टाकून इथे व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने त्याचं टेक्स्चर तयार करून घ्यायचं आहे। आता हे आपलं डांगर भिजवून झालेलं आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना मिठाचं प्रमाण कमी टाकायचं आहे, कारण यामध्ये आपल्याला लसणीची चटणी टाकायची आहे। त्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ हे थोडंसं टाकायचं आहे आणि लसूण चटणी टाकायची आहे। लसूण चटणी कशी करावी याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि आता आपल्याला याला छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य छान मिक्स झालं की यामध्ये आपल्याला गरम तेल टाकायचं आहे। तर यासाठी फोडणीच्या भांड्यामध्ये साधारण 2-1 चमचे तेल घ्यायचं आहे आणि ते छान कोमट करून घ्यायचं आहे आणि या आपल्या ज्या डांगरवरती आहे ते वरून टाकायचं आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही एवढीच प्रोसेस आहे आणि भाकरीसोबत खायला घ्यायची आहे। अतिशय चविष्ट असा हा पदार्थ लागतो। डांगर भाकरी आपणही या पद्धतीने ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा। धन्यवाद।